लोकशाहीची दिवसाढवळ्या महाराष्ट्रात हत्या झालेली आहे, अब न्याय जनता करेगी अशा आशयाचे बॅनर महाविकास आघाडीकडून लावले गेलेत। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचा महाविकास आघाडीकडून जोरदार निषेध होतोय। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय। शिवसेनेचे नेते अनिल परब हे तातडीनं दिल्लीला रवाना झालेत। दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांची चर्चा करून सुप्रीम कोर्टात ते अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आमदार नवाब मलिक काही महिन्यांसाठी जामिनावर होते, त्यांना आता कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे। मलिक यांच्या जामिनामध्ये 6 महिन्यांची वाढ करण्यात आलेली आहे। निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून असणाऱ्यांचा निकाल आल्यावर विश्वास उडालाय। त्यांना कोर्टात जायचं असल्यास नक्की जावं, आम्ही सुद्धा कोर्टात आमची बाजू मांडू असा टोला मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे गटाला लगावलाय। पालघरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले। पालघरमधल्या हुतात्मा चौकात दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिंदे गटानं जल्लोष केलाय तर ठाकरे गटानं नार्वेकरांच्या विरोधात निदर्शनं केलेली आहेत। सध्या पालघरमध्ये तणावाचं वातावरण आहे। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, त्यामुळे देशभरात मोठा उत्साह आणि मोठा सोहळा रामभक्त साजरा करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर सरकारनं 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। कांदा निर्यात खुली केली जावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। चांदवडच्या राहुड इथं निर्यात बंदी त्यांना करणार मतदान बंदी असे बॅनर लावून धरणे आंदोलन करण्यात आले। संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शनं केली आहेत। काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या केतकी पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली आहे। याबाबत पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे। दुसरीकडे रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण केलं जाणार आहे। राम भक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। सटाणा इथले व्यंगचित्रकार आणि शेतकरी किरण मोरे यांनी चक्क कांद्यावर राम मंदिर, भगवान श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांचं सुंदर असं चित्र रेखाटत आपल्या भावना व्यक्त केल्या। दुष्काळी स्थिती असल्यानं शेतकऱ्यांकडनं पीक कर्ज वसुली करू नये असे सरकारचे आदेश असताना सुद्धा बँकांकडनं कर्ज वसुली केली जाते। तशा तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत आणि बँकांनी सक्तीची वसुली केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे। प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली हा गुन्हा दाखल झालाय। भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलेला आहे। साई रिसॉर्ट अतिक्रमित ठरवून तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते, त्या आदेशाला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे। मराठ्यांचं सर्वेक्षण 15 जानेवारीनंतर करण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे सर्वेक्षण 7 दिवसात पूर्ण करून त्याचं विश्लेषण केलं जाईल अशी माहिती देखील दिली गेलेली आहे। पुण्यामध्ये आज शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार अशी जोरदार चर्चा होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलंय। अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत मंचावर येणं टाळल्यानं पवार कुटुंबातल्या दुराव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवारांनी शरद पवारांच्या सोबत एकाच मंचावर येणं पुन्हा एकदा टाळलं आणि यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सुद्धा टीका केलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करत नसतील म्हणून अजित पवारांना जास्त काम करावं लागत असून त्यांना अधिक कार्यक्रमांना उपस्थित राहावं लागत असेल असा टोला रोहित पवारांनी लगावलेला आहे। आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांची तुरुंगातनं मुक्तता झाल्यानंतर त्यांनी विनापरवानगी रॅली काढली आणि त्यामुळेच त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे। विनापरवानगी रॅली काढणं केदारांच्या अंगलट आलेलं आहे। सुनील केदारांसह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। पुसेगावमध्ये सेवागिरी कृषी प्रदर्शनाचं खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं।
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागपूरमधलं कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे। विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दादांचं कार्यालय सज्ज झालेलं आहे। त्यामुळे विदर्भातल्या नागरिकांना आता मुंबईमध्ये चक्रा माराव्या लागणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातल्या बहुतांश मार्गांवरची वाहतूक वळवण्यात आलेली आहे, तर सभास्थळी येणाऱ्या ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। लासूर स्टेशन इथल्या गंगापूर उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झालेली असून 1500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं ट्विट रोहित पवारांनी करत सरकारवर गंभीर आरोप केले। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। कोणताही गैरप्रकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तलाठी भरती प्रकरणी विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि खोटा प्रचार करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही। माजी खासदार राजू शेट्टींनी राज्यामध्ये 6 जागा लढवण्याची घोषणा केलेली आहे। त्यात सांगलीतल्या जागेचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे सांगलीची जागा ताकदीने लढवण्याचा निर्धार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। लोकसभेसाठी इच्छुक नाही, पण जर पक्षानं संधी दिली तर उमेदवारी दिली तर जळगाव मतदारसंघातनं लोकसभा लढवू असं सांगत शिवसेना शिंदे गटातले आमदार चिमणराव पाटलांनी उमेदवारीच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जळगावातल्या पारोळामधल्या शिरसमणी ग्रामपंचायतीच्या शरद पवार गटाच्या सरपंचांसह सदस्यांनी सुद्धा आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार चिमणराव पाटलांच्या उपस्थितीत सरपंच आणि उपसरपंचांनी आणि सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। मुंबईमध्ये कलानगरच्या सिग्नलवर शिंदे गटाकडनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि अंतिम विजय बाळासाहेबांच्या विचारांचाच झालाय अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल म्हणजे दिल्लीतनं दिलेली स्क्रिप्ट होती। 1.25 वर्ष आधीच आमदारांना याबाबत माहिती होती आणि असा निर्णय लागेल याची कल्पना देखील होती असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय। आजच्या सामना वृत्तपत्रात सरकारचा चोर मंडळ असा उल्लेख करण्यात आलाय। याच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात सभागृहात हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव आणण्याचा इशारा दिलेला आहे। उद्धव ठाकरेंना जर निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं। विधानसभा अध्यक्षांबाबत असं बोलणं आक्षेपार्ह आहे। त्यांनी केलेली टिप्पणी निंदनीय आहे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी न अडखळता संवैधानिक निर्णय दिलाय। ज्यांना कायदा समजतो त्यांना हा निर्णय योग्य वाटेल, त्यामुळे विरोधकांना निर्णय न पटल्यास त्यांना कोर्टात जायची मुभा आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना लगावलेला आहे। एकनाथ शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नोंदवलं। त्याचबरोबर भरत गोगावले यांचं प्रतोदपद सुद्धा अध्यक्षांनी वैध ठरवलेलं आहे। उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का आहे। हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेली आहे। पक्ष म्हणजे आपली खासगी मालमत्ता नाही हे सांगणारा निकाल असल्याचं त्यांनी म्हटलंय। तुम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण ठेवल्याची टीका देखील त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली आहे।